हॅलो 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 राज्य आज मोकळं करणं जरा दबक झाले याला तरी यारे लागे मोर्ची 117 मोकळी याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तो काय म्हणे सांडा गाठे तो का म्हणे सांडा गाठे तेने नका बरुपोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदं जगन्निहितवाणी मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजीव चित्तासी आपुलिया मस्तक ही पायावरी
या वारकरी संताच्या याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, वरी मनाल तो वरी, विठाला 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 याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे मनाल तो वरी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महाराष्ट्रातील थोर साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, संत हृदय सम्राट, विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरा यांचा काला या प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्मा आणि सवंगडी यांच्यामध्ये अर्थात गोकुळामध्ये झालेला संवाद महाराज अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवत भक्त संमेलन याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे होते. वर्ष 12वी अर्थात तपपूर्ती सोहळा आणि तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ, सप्ताह संयोजक मंडळ राशीन यांच्या माध्यमातून करत ही असणारी काल्याची अर्थात कीर्तनाची सेवा आपणा सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार माझे मित्र हरिभक्तीपरायण श्यामसुंदरजी महाराज ढवळे अर्थात यांची होती. पण महाराज काशी या तीर्थक्षेत्राला गेले असल्या कारणानं खरं तर ती चुकून माझ्याकडे आली. मला वाटतं तुम्ही कीर्तन ऐकायला आलात. कुणाचं? श्यामसुंदर महाराज ढवळे. मग आता ऐकायचंय माझं का नाही बघा तुमचं तुम्ही. मला असं वाटतं तुम्ही ढवळे महाराजांचंच कीर्तन ऐकायला आलात. खरं तर त्या ट्रिपला मीही जाणार होतो. प्रकृती खरं तर बिघडली माझी वारीहून आल्याच्या नंतर. अजूनही मला वाटतं काळे महाराजांना माहीत आहे, अजूनही माझा म्हणावा असा आवाज क्लिअर झालेला नाही. अजूनही तसाच आहे, जरा गुतत गुतत चाललंय जरा थोडंसं. परंतु त्या योगानं खरं तर न गेल्यामुळं अनायासे खरं तर हरिभक्तीपर्यंत आदरणीय महेशजी महाराज आडाव माझे मित्र यांच्या माध्यमातून खरं तर तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. गेले 12 वर्ष अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सप्ताह जो चालू आहे, त्या सप्ताहाचं निमित्त म्हणजे श्री योगी 108 ब्रह्मलीन बैजीनाथजी महाराज यांची पुण्यतिथी आणि महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खरं तर गेले 12 वर्ष हा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात काळभैरवनाथ मठ यांच्याच माध्यमातून खरं तर त्या मठाचे असणारे सर्वच अनुयायी, विशेष करून त्यांच्यामध्ये असणारे प्रामुख्यानं महंत योगी भगवाननाथजी महाराज खरं तर यांचं आल्याला मला दर्शन झालं. आणि काळे महाराज माझं भाग्य मी म्हणेल, आल्या आल्या बाबांचं माझं दर्शन झालं. याच्या अगोदर बाबांची माझी भेटही नाही झाली. पण काय योगायोग असतो बघा, बाबांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर बाबांनी सहज मला प्रश्न विचारला, राहू पिंपळगावच्या मठावरती नक्की कोण आहे? अगोदर मीही कन्फ्यूज झालो, कारण मठावरती आता रंगनाथ महाराज असतात. पण मला वाटतं बाबांनी आलेल्या मला एक नाव सांगून गेले. ते नाव म्हणजे गुरुवर्य सिद्ध सद्गुरू शंखनाथजी बाबा. आणि मला वाटतं महाराज तुम्ही आता 3-4-5 कीर्तन ऐकली. शक्यतो माझ्या कीर्तनामध्ये बऱ्याच वेळा मी ज्यावेळेस पुंडलिकावरचा गजर करतो त्याच्यानंतर एक ती शेवटी गुरुवर्य शंखनाथजी महाराजांचं नाव घेतो. मला वाटतं गुरुवर्य शंखनाथजी महाराज हे नाथ संप्रदायाची अर्थात त्याच परंपरेमधली असणारी ही गादी. काय भाग्य मी म्हणेल की ज्या असणाऱ्या नाथ संप्रदायामध्ये असणारे एक व्यक्तिमत्व अर्थात माझे गुरु असणारे गुरुवर्य शंखनाथजी बाबांची गादी. आणि ही गादी म्हणजे काय वेगळी गादी नाही. त्याच योगानं खरं तर एका साधू महात्म्यांच्याच परंपरेमधून खरं तर मी कीर्तन या परंपरेला सुरुवात केली. आणि त्याच परंपरेमध्ये असणारी ही एक परंपरा आणि या परंपरेमध्ये एका साधू महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं असणारा सप्ताह, त्याचं काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या सामान्याला यावं, मला वाटतं मी भाग्यवान समजतो. मला
मला भाग्यवान समजतो, कारण त्याच परंपरेमधला मी आहे. खरं तर गुरुवर्य शंखनाजी बाबा यांचीच परंपरा पुढे जाऊन, खरं तर तुम्ही म्हणाल महाराज परंपरेमधलं म्हणल्यावर तुम्ही नाथ संप्रदायाचे का, तुम्ही ब्रह्मचर्य आहात का? अर्थातच परंपरेमधलं मी ती आहे, मी गृहस्थी आहे, पण महाराजांच्याच परंपरेमध्ये महाराजांचा शिष्य म्हणून खरं तर आज महाराष्ट्रभर फिरतोय मी. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, मला समाधान वाटलं या ठिकाणी आल्याच्या नंतर. एक तर ती परंपरा, आणि दुसरी परंपरा म्हणजे आमच्याच भागामध्ये असणारा केडगाव या ठिकाणी असणारा पहाड म्हणून प्रसिद्ध आहे, योगी सौरांगणाजी महाराज यांचा असणारा मठ. आणि मला वाटतं ती परंपरा, अर्थातच ज्यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं हा आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, ते ब्रह्मलीन बैजनाथजी महाराज आणि सौरंगीनाथजी महाराज यांची परंपरा एकच आहे. गुरुबंधू मला वाटतं बैजनाथजी महाराज आणि सौरंगनाथ बाबा हे गुरुबंधू, आणि मी भाग्यवान समजतो. मला वाटतं बाबांच्याही सोहळ्याला महेश महाराज होते. बऱ्याच वेळा मला सप्ताहामध्ये कीर्तनाचा योग आला, विशेष करून बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा धर्मनाथ बीजेचं कीर्तन मला वाटतं मागचं मी केलं. मला भाग्यवान समजतो मी की असं अत्यंत महत्वाचे असणारी चुकून का होईना पण अनायासी सेवा माझ्याकडे आलेली आहे. एका पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं खरं तर ही आत्ताच सेवा आहे. खरं तर हा सप्ताहात पुण्यतिथीच्या निमित्तानं आहे. मी नेहमी बोलतो, जरी पुण्यस्मरणाचं कीर्तन नसेल महाराज तरी तिथी पुण्यवान आहे या संबंधाने मी बोलेल. एक जयंती केली जाते, 2 पुण्यतिथी केली जाते, 3 म्हणजे वर्ष श्राद्ध केले जातं. देवादिकाची जयंती साजरी केली जाते, साधू संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते, आणि तुमचं आमचं मात्र वर्ष श्राद्ध साजरं केलं जातं. ऐका, मी म्हणाल देवाची जयंती का, साधू संतांची पुण्यतिथी का, आणि तुमचं आमचं वर्ष श्राद्धच का? मला फक्त ओघानं पुण्यतिथी आहे म्हणून मी बोलून जाईल. खरं तर देवाच्या येण्याला किंमत असल्यामुळे देवाची जयंती होते. साधू संतांच्या महाराज येण्याला किंमत नाही, साधू संतांच्या जाण्याला किंमत असल्यामुळे साधूची पुण्यतिथी केली जाते. तुम्ही म्हणाल महाराज आपली सुद्धा पुण्यतिथी, आपलं पुण्यतिथी नसते महाराज, आपलं वर्ष श्राद्ध असतं. याचं कारण असं या, आपल्या येण्यालाही किंमत नाही ना आपल्या जाण्यालाही किंमत नाही. मला वाटतं एका साधू महात्म्याची पुण्यतिथी, अर्थात साधू महात्मा किती पुण्यवान असतो बघा. साधू म्हणजे नक्की काय, मी म्हणेल साधू महात्मा किती पुण्यवान असतो. मला असं वाटतं पुण्यवंत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. मला वाटतं साधू महात्म्यांचं, सज्जन व्यक्तीचं, संतांच्या जीवनामध्ये जर नामस्मरण केलं तर आपण पुण्यवान होतो. आणि अशा पुण्यवान व्यक्ती असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात ब्रह्मलीन बैजनाथजी महाराज. या बैजनाथजी महाराजच्या संबंधाने मी एकच बोलेल, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. अर्थात एका संत महात्म्याची पुण्यतिथी असं मी बोलेल. या संबंधानं खरं तर काल्याचं कीर्तनही ऐका. काला 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 काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे मला वाटतं इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन याच्यामध्ये मर्यादा आहे महाराज. काल्याच्या कीर्तनाचा विचार केला तर आपण नेहमी ऐकतो काला 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 म्हणजे नक्की काय. ऐका, काला म्हणजे काय तर 2 गोष्टीचं एकत्रीकरण, याला आपण काला असं म्हणतो. मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण काला हा पदार्थ खात असतो, 2 गोष्टीचं एकत्रीकरण याला आपण काला म्हणतो. काला 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 म्हणजे नक्की काय. ऐका, काल्याच्या परंपरेचा विचार केला तर परमार्थिक क्षेत्रामध्ये आपण वावरत असताना पाहतो. मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये कोणतंही कार्य असू द्या, कोणत्याही कार्याचा शेवट अर्थात कोणत्याही कार्याची सांगता ही कशाने होते तर महाराज काल्याच्या कीर्तनानं होते. मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा पुन्हा काला केला जातो. जगताचा विचार केला तर जगतामध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण अनेक संप्रदायामध्ये काला केला जात नाही. काला ही परंपरा फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे. बरोबर. ऐका, मला असं वाटतं इतर संप्रदायामध्ये संप्रदाय अनेक आहेत, पण काल्याची परंपरा फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये का. ऐका, मला वाटतं इतर संप्रदाय काला करत नाही. याचं कारण त्या संप्रदायाला काल्याची चव माहित नाही.
वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायाला काल्याची चव माहीत असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्येच पुन्हा पुन्हा काला हा केला जातो. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, वारकरी संप्रदायामध्ये काला करतात, काल्याची चव तुम्हाला आम्हाला माहित असल्यामुळे आपण गेले 12 वर्ष अर्थातच हा काला संपन्न करतोय. मला असं वाटतं या काल्याचा विचार केला, काला काला ठीक आहे, काल्याची परंपरा कुठून चालू झाली हो? मला असं वाटतं या काल्याची परंपरा जर कुठून चालू झाली असेल तर काल्याची परंपरा ही द्वापारयुगामध्ये चालू झाली. अर्थातच यमुना नदीच्या तीरावरती माझा भगवान कृष्ण अर्थात माझ्या भगवान परमात्म्यानं सवंगड्यांना एकत्र करून यमुना नदीच्या तीरावरती पहिला काला केला. बरोबर, म्हणजे काल्याची परंपरा ही कुठून चालू झाली? अर्थात काल्याची परंपरा ही मी म्हणेल द्वापारयुगातून चालू झाली. ऐका आता, काल्याची परंपरा द्वापारयुगामधून चालू झाली, पण ती परंपरा कलियुगामध्ये कुठून चालू झाली हो? मला असं वाटतं काल्याची परंपरा, जी परंपरा द्वापारयुगामध्ये चालू झाली तीच परंपरा पुढे जाऊन कलियुगामध्येही चालू झाली. पण कलियुगामध्ये जो काला केला तो पहिला काला जर कुणी केला असेल, पहिला काला जर कुठे केला असेल तर मला वाटतं पहिला काला केला तो वाळवंटामध्ये. ऐका बरं, तुम्ही म्हणाल महाराज मी म्हणेल काल्याची परंपरा द्वापारयुगामधून चालू झाली बरं, पण काल्याच्या कीर्तनाची परंपरा मात्र द्वापारयुगामध्ये चालू नाही. काय 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 काल्याची परंपरा द्वापारयुगामध्ये, पण काल्याच्या कीर्तनाची परंपरा जर कुठून चालू झाली असेल तर काल्याच्या कीर्तनाची परंपरा ही कलियुगामध्ये चालू झाली. काल्याच्या कीर्तनाचा विचार केला तर मला वाटतं वाळवंट या क्षेत्रामध्ये अर्थात काल्याचं पहिलं कीर्तन झालं ते माझ्या नामदेवरायाचं. नामदेवरायाचं पहिलं कीर्तन चालू या काल्याचं. अर्थात काल्याच्या कीर्तनामध्ये साक्षात नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये माझा देव उभा होता. देव उभा नव्हता निसता, मग नामदेव कीर्तन करी देवनाथ नामदेव कीर्तन करी देवनाथ पांडुरंग. माझ्या काल्याच्या कीर्तनाची सुरुवात जर कोणी केली असेल तर काल्याच्या कीर्तनाची सुरुवात माझ्या नामदेवरायांनी केली. ऐका बरं, नामदेवरायांचं काल्याचं कीर्तन आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. मला असं वाटतं काल्याचं कीर्तन अर्थात नामदेवरायांचं आणि नामदेवरायांच्या काल्याच्या कीर्तनात माझ्या भगवान परमात्म्यानं नाचावं. महाराज देव नाचतात, मला वाटतं देवानं नाचावं नाही तर टाळकऱ्याने सुद्धा नाचावं आणि कीर्तनात नाचावं. नको तिथं नको नाचावं महाराज, पण कुठं ज्या अर्थी मला वाटतं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, याचा अर्थ कीर्तनात नाचलंच पाहिजे. देव सुद्धा नाचले महाराज, देव फक्त नाचले नाही, किती नाचले? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीरदास महाराज सांगतात, हे देवा किती नाचताय तुम्ही. नाचता नाचता देवाचा धोतर फिटलं देवाचं पितांबर. मला असं वाटलं या
प्रमाणाचा आशय घेतला ना, कीर्तनात महेश महाराज नाचावं. किती नाचावं? मी म्हणतो धोत्र फिटस्तोर नाचावं. प्रमाणाचा आशय बरं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अर्थात मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की माझ्या नामदेवरांनी काल्याच्या कीर्तनाची परंपरा चालू केली. चला पुढे. काला 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 दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे काला. काल्याच्या कीर्तनाची परंपरा अर्थात नामदेवरांनी चालू केली. पण ऐका, काला हा 3 प्रकाराने सांगितला जातो. एक हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला एक काला. दुसरा काला उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दही भात. अर्थात दही भाताचं एकत्रीकरण, दही लाईचं एकत्रीकरण याला काला म्हणा. हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तिसरा काला जीव आणि ब्रह्म, जीव आणि शिव यांचं ऐक्य होणं. जीवाचं आणि ब्रह्माचं, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य याला सुद्धा काला असं म्हणा. या अनुषंगानं काला 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 ठीक आहे. ऐका आता, काल्याची परंपरा चालू झाली. काला कशाला म्हणतात ही पाहिलं. पण मला वाटतं काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा बंधन असतात महाराज. इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन याच्यामध्ये बदल आहे. मला वाटतं इतर कीर्तनामध्ये सुद्धा बंधनं असतात बरं का, बंधनं असतात. असं खरं तर इतर कीर्तनामध्ये सुद्धा बंधन असतात. जिना करणे मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. आता ही मर्यादा कीर्तन करायला सांगायची वेळ आली. हालय घोटाळा. हा, ही मर्यादा कधी कधी ओ गाणं आता काय झालंय, जरा शूटिंग चालली त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. पण घोटाळा तसा आहे महाराज. हा, लाईव्ह नाही पण ती घोटाळा करीन, धडा नाही. कार्यक्रम आता सध्या काय झालंय, हा, ही मागचं पुढचं कट करून नेमकं तेवढंच दाखवलं जातं कधी कधी, आणि कार्यक्रम लावला जातो त्याच्यापेक्षा नाही बोललेलं बरं. जेवढं चांगलं माध्यम असतं ना, कोणतंही घ्या तुम्ही, जेवढं चांगलं माध्यम असतं ना ते तेवढंच वाईट असतं. ध्यानात घ्या. मोबाईल नावाची गोष्ट चांगली का वाईट? चांगली वाईट. हा, एका दृष्टीने चांगली, बरोबर, एका दृष्टीने चांगली, पण जेवढी चांगली त्याच्यापेक्षा जास्त वाईट. खरं सांगा, आता मोबाईल हे असणारं माध्यम मला असं वाटतं तरुण पिढी घडवते का बिघडवतोय? बिघडवतोय महाराज. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या, मग जाऊ द्या, मला मुद्दा तेवढा सांगायचा नाही. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, काला या संबंधाने मी बोलतोय. काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा मर्यादा आहे. मर्यादा महाराज, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं वर्णन करायचं, पण कोणतं? केले देवे गोकुळी. मला वाटतं भगवान परमात्म्यानं गोकुळा अर्थात गोकुळ भगवान परमात्म्यानं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा इथं फक्त उच्चार सांगितलाय. चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाही महाराज. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण, भगवान कृष्णाच्या चरित्राचा फक्त चरित्र ते इथं अंगुली निर्देश. बरं, चरित्र ते उच्चारावे. भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं आणि कोणतंही नाही केले देवे. मला असं वाटतं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त उच्चार सांगितलाय. आचार करण्याच्या भानगडीत पण आपला घोटाळाच इथं आहे. आपल्याला एखादी गोष्ट सांगितली ना, ही नका करू म्हटलं तर माणसं मुदाम करतात. मला वाटतं आपला प्रभाव आहे, स्वभाव आहे महाराज. सगळ्यांचा स्वभाव आहे महाराज. एखादी गोष्ट आपण म्हणणं ही करू नका म्हटलं की माणसं मुदाम करतात.
मला असं वाटतं या ठिकाणी सुंदर सप्ताह चालू आहे, या ठिकाणी एखादा बोर्ड लावला समजा इकडं काय तिकडे कुणी जाऊ नाही नये म्हणून बोर्ड लावला की माणसं तिकडे जातात का काहीतरी तिकडं विशेष. हा तुमचा स्वभाव असं काय नाही, हा सगळ्यांचा स्वभाव तोच आहे. एका घरी मी असाच कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर महाराज विश्रांती झाली, बसलो निवांत थांबलो होतो आणि ती लघुशंकेला आपला टॉयलेट मध्ये गेलो, टॉयलेटचा दरवाजा लावला तर टॉयलेटच्या दरवाजा आतून लिहिलं होतं वर पाहू नाही. वाक्य लिहिलं म्हणजे पाहायची गरज होती का? पण मी विचार केला ज्या अर्थी वर पाहू नये लिहिलंय याचा अर्थ वर काहीतरी काय असावा वर. आपला स्वभाव आहे वो. मी मी म्हणलं वर पाहू नये लिहिले म्हणलं जाऊ दे नको पाहायला वर, पण मागून पुन्हा विचार केला काहीतरी पुन्हा आपण या गावात येतो ना येतो पाहून जावा, वर पाहिलं तर वर दुसरं वाक्य लिहिलं तर केली का काशी. महाराज असंच आपलं जी गोष्ट करू नका सांगताल ती आपण केल्याशिवाय राहत नाही, आपला घोटाळा आहे. मला असं वाटतं भगवान परमात्म्याने चरित्र जे केलं चरित्र ते उच्चारावे केले देवे. महाराज भगवान कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार सांगितलाय, आपला घोटाळा इथंच झालाय. आपण काय करतोय ज्या चरित्राचा उच्चार त्या चरित्राचा आचार, आणि ज्याचा करायचा फक्त आचार त्याचा फक्त करतो आपण उच्चार. आपला तेच घोटाळा आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार केला पाहिजे, करतो का आपण नाही. पण भगवान कृष्णाचं चरित्र म्हणलं की माणसाला वाटतं आपण सुद्धा कृष्णासारखंच. महाराज तो देव होता, कृष्णासारखं वागणं एवढं सोपी गोष्ट आहे का महाराज. कधी कधी माणसाला ओघा नाही ना, माणसाला वाटतं कृष्णानं केलं मग आपण केलं काय होतं. या एक जण असाच आमच्या भागातला म्हणला कृष्णानं 16,108 बायका केला, आपण 1-2 केले तर काय होईल. केले 2 बायका, ते होतं काका ब्राह्मण काका. ही तो कोण नाही ना, नाही हा नाही तर घोटाळा होईल. हा महाराज ते ब्राह्मण काका होते बिचारे, 2 बायका केल्या. आता 2 बायका म्हणजे काय 2 बायकांना फजिती आहे का, दुसरं काय व्हायचंय महाराज ते भांडणं चालू झाली महिलांची. त्या दोन्ही बायकांची भांडणं कशाहून महाराज काय नाही, दोन्ही बायका स्वयंपाक करायच्या जेवणाहून भांडणं. महाराज त्या काकाने सांगितलं ऐका, पहिले 6 महिने थोरलीला सांगितलं तू जग जेवतो, दुसरं 6 महिने तू जग जेवतो. ठरलं महाराज. ठरल्याच्या नंतर ती काकाची होती जुन्या काळातली माडी, जुन्या काळातली माडी म्हणजे ते ही घरात माळा नसतो का, माळ्याचं घर होतं. माळा कळतो ना, माळा आमच्या काळात, आमच्या म्हणजे मी काय 72च्या दुष्काळातला काय जुन्या काळातला माळा. महाराज ती माळ्याचं घर, खाली थोरली राहायची, वरती त्या माळ्यावर दुसरी राहायची. पाहता 5-6 महिने थोरलीकडे काका जेवले, आणि काका जेवल्याच्या नंतर दुसरा दिवस उजळला ना, तो दिवस होता शेवटी मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीच्या दिवशी महाराज थोरल्या पत्नीने विचार केला 6 महिने आपल्याकडे जेवलेत, पुढचे 6 महिने दाखलीकडे जेवला नाही, सुंदर म्हणले स्वयंपाक करायचा. आज काका एकदा आपल्याकडे जेवले की पुढचे 6 महिने दाखलीकडे जेवले. दाखलीने तोच विचार केला 6 महिने तर म्हणले तिच्याकच गिळलंय, असंच म्हणतात ना म्हणले 6 महिने तर थोरलीकच गिळलंय म्हणले. आता म्हणले स्वयंपाक करायचा, म्हणले इथून पुढे आपल्याकडे जेवतील. दोन्ही पत्नीने स्वयंपाक केला, स्वयंपाक तयार झाला. दाखलीने आवाज दिला ओ काका चला जेवायला, चला जेवाय म्हणल्यावर काकाने आवाज वाढला होता, पाहिलं महाराज आवाज वाढल्यावर ध्यानात आलं काकाच्या सुद्धा काय घोटाळा आहे. काका शिडी जाण्यासाठी वर होती, काका शिडून वर निघणार, थोरलीने सांगितलं ओ ऐका आज माझ्याकडे जेवायचं. दाखली म्हणली नाही माझ्याकडे जेवायचं. काका शिडून वर जाणार, तेवढ्या शिडी सटकली, दाखली होती ना वर, दाखलीने काका शिंडी दाबून धरला. तेवढ्यात एक जण बाहेरून आला, ओ काका काय आज सक्रात कुणी कोण आली. काका म्हणले तुला कळत नाही का, खालून आली खालून. सक्रात कुणी का निघाली, काका म्हणले वर निघाली. बरोबर तो बाहेरचा माणूस मला ओ काका यंदा सक्रात कुणावे. काका म्हणले तुला कळत नाही का सक्रात यंदा माझे. मला असं वाटतं आपला घोटाळा तिथं झालाय. आपण कृष्णाच्या चरित्रा मला वाटतं ठीक आहे कृष्णाच्या चरित्राचा आचार करायचा ना. कृष्णानं अग्नी गिळला, किती गाव 12 गाव अग्नी गिळला, एखादा गाव आपण गिळायचा. अगरबत्तीचा चटका तरी आपल्याला सहन होतो का. मला वाटतं कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला, किती हातानी, किती हातानी ना फक्त कृष्णानं चरित्र आपल्याला करायचंय ना. मग कृष्णानं करांगळीवरती फक्त पर्वत गोवर्धन पर्वत उचलला, आपण बी प्रयत्न करावा. आपलं तर पाहिली तर दळा न्यायचं म्हणलं तर भावकीला उचलाय गोळा करतोय आपण. मला असं वाटतं कृष्णाच्या चरित्राचा आचार नाही तर कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार. हे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखित अर्थात रांगताना आणि राखताना भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. चला पुढे. भगवान परमात्मा जन्माला पुन्हा पुन्हा येतात. मी सांगेल भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा जन्माला काय येतात. मला असं वाटतं भगवान परमात्मा जर जन्माला यायचं निज धामाला जायचं, जन्माला यायचं पुन्हा पुन्हा येण्याची गरज काय. जर निज धामाला जाऊन पुन्हा जन्माला यायचं तर जाण्याची गरज नाही महाराज. पण भगवान परमात्माला माहिती या ठिकाणी आल्याच्या नंतर कदाचित
जर देव याच ठिकाणी राहिले असते तर आपला अतिपरिचय झाला असता. आणि मला असं वाटतं एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय झाला ना महाराज, अतिपरिचयामध्ये माणसं आवाज्ञा करतात. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अर्थात अतिपरिचय झाला तर माणसं माणसाच्या आवाज्ञा. मी म्हणतो देवाचा आपल्या जीवनात जर अतिपरिचय झाला असताना, अतिपरिचय देवाचा दररोजच देव भेटतोय, आपण काय देवाला सांगितलं असं सांगता येत नाही. मला असं वाटतं अतिपरिचय झाला ना माणसाला, माणसं काय बोलती सांगता नाही. अतिपरिचय चांगला नसतो कधी कधी, अतिपरिचय मला वाटतं कदाचित जर देव या जन्माला आल्याच्या नंतर याच ठिकाणी राहिले असते तर देवाचा सुद्धा आपल्याला अतिपरिचय. आणि अतिपरिचय राहिल्यावर देवाला पण मानत नाही. तुम्ही बघा, मला तर सकाळी आंघोळ झाली ना, सकाळी आपली आंघोळ झाली, आंघोळ झाल्याच्या नंतर खरं सांगा किती जण सूर्याला नमस्कार करता? तो खरं सांगा, खरं मी घरी विचारणार आहे तुमच्या. निम्म हात तर खाली आलं लगेच. महाराज माझा मुद्दा इथपर्यंत आहे, सूर्य ही मस्त देवता आहे. पण दररोज उठल्यानंतर आपण आंघोळ केले, घेतो का दर्शन? का दररोजच उगावते त्याचं काय? महाराज अतिपरिचय झाला. मला वाटतं चंद्र ज्यांना उपवास आहे कोणता? हा, मला वाटलं आमुषाचा. महाराज ज्यांना चतुर्थीचा उपवास आहे ना, चतुर्थी खरं सांगा, चतुर्थीचा उपवास जी महिला पुरुष कोण धरतय? चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय कोण सोडतं का? नाही महाराज. महिन्यानं उगवणारा चंद्र महाराज, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण उपवास सोडत नाही. दररोजच उगवणारा सूर्य त्याला कोण खातो? मला मुद्दा सांगायचा आहे, पुन्हा भगवान परमात्मा अवतार का घेतात? तर अतिपरिचय देव जर मी म्हणतो याच ठिकाणी राहिले असते ना, आपली माणसं बरं का महाराज, माणसं इतकी खतरनाक आहेत, देवाला काय सांगितलं असतं सांगतात येत नाही. एखादा म्हणला तर देवा काय काय चाललंय आज? काय नाही निवांतची. मग येता का काय? कुठं या आलो असतो गुवाहाटीला फिरून. माणसाने तिकडे सुद्धा निघाला असता देवाला धडा. मला असं वाटतं महाराज माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा याच्यासाठी अवतार घेतात. चला पुढे. भगवान परमात्मा अवताराला येण्याची कारण बरीच आहेत. मी 2-3 कारण जाऊन मला पुढे चालायचंय, कारण मला वाटतं वाजलेत किती वाजता बरोबर सांगा मला जरा. 11:15. कीर्तन किती वाजता संपवायचं? 12:15 नाही. हा, तुमचा मेळ घाला आधी. त्यांनी सांगितलंय मला आरती असती, महेश महाराजांनी सांगितलं. हा, मग त्याच्यामुळे मला थोडं. आणि आता तुम्ही सांगितलं 12:15, मी आपला हळूहळू चलेन. सगळं आरती सकट 12:15. ऐका ना, मी हळूहळू चलेन. तुम्ही समजा 11:15 सांगितलं, मी फास्ट मध्ये 11:15 डायरेक्ट रानात गाय नेली आणि मग तुम्ही म्हणता महाराज काय बडा माग जरा रिवर्स टाका, रिवर्स पुन्हा गाय मला माघारी आणावं लागते. हा, त्याच्यामुळं आताच मला सांगा, टायमिंग सांगितलं की जरा घाणं ते आपल्याला ऍडजस्ट करता येईल. चला पुढे. भगवान परमात्मा उतरला येतात. कारण क्रमांक 1, भगवान परमात्मा उतरला काय येतात? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमाधर्मस्य तदात्मानं सृजामहं. भगवान परमात्मा उतरला येतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अर्थात धर्माला ग्लानी आली, अधर्म वाढला की माझ्या देवाला अवतार घ्यावा लागतो. 1, भगवान परमात्मा उतरले येतात कशासाठी? कारण क्रमांक 2, केला. मी म्हणेल एखाद्या भक्तानं भक्तीच्या माध्यमातून जर देवावरती ऋण केलं तर माझ्या देवाला त्या भक्तासाठी ऋण फेडण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो. महाराज, एखाद्या भक्तानं भक्तीच्या माध्यमातून देवावरती ऋण केलं तर ऋण फेडण्यासाठी माझ्या देवाला अवतार घ्यावा लागतो. तुम्ही म्हणाल महाराज असा कोणता देव आहे किंवा असे कोणते भक्त आहेत की त्या भक्तासाठी माझ्या देवाला अवतार घ्यावा लागला? चला द्वापार युगामध्ये महाराज अशी 2 जोडपी होती. त्या 2ही जोडप्यानं अर्थात माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती केली.
भगवान परमात्म्याची भक्ती केल्याचा परिणाम महाराज, भक्ती झाल्याचा परिणाम तपश्चर्या फळाला आली, अर्थात भगवान परमात्मा प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं काय तुम्हाला मागायची ती मागा. मागणारा भक्त आणि देणारा देव. महाराज मला वाटतं देवानं द्यायचं ठरवलं आणि भक्तानं घ्यायचं ठरवलं तर भक्ताना सुद्धा तसंच मागितलं पाहिजे. नाही तर कधी कधी एक घोटाळा असतो. काय काय माणसाला राजा उदार व्हावा, राजा उदार झाला घेणाऱ्याची जुळी फाटकी. कधी कधी हा लय घोटाळा असतो. मागणाऱ्याने काय मागावा आणि कसं मागावं ते कळालं पाहिजे. पण कधी कधी घोटाळा असतो मागणाऱ्याला अजिबात काय लोक मी तर म्हणतो कोण काय मागेल सांगता येत नाही. एक जण गेले महादेवाच्या मंदिरात. भोळा शंकर बिचारा प्रसन्न झाला. भोळा शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या भोळ्या शंकरानं सांगितलं काय तुला मागायची ती माग. भोळा शंकरानं सांगितलं तो म्हणला काय मागावं गड्या, 10-5 एकर शेती मागावा तर 5-50 एकरवाली पुढं हायतच म्हणला. बरं आपण 5-50 एकर मागावा तर मला 100-200 एकरावाली पुढं. बरं आपण 200 मागावा 1000-1500 एकरवाली सुद्धा. बरं आपण 1000-1500 एकर मागावा तर घोटाळा करणार का किती त्याचा मिळच नाही. मग मला त्याच्यापेक्षा देवा असं काय मला दे ते वाढत गेलं पाहिजे, डबल झालं पाहिजे डबल. देव म्हणले तत असतो. काय देताय काय नाही म्हणलं ह्या पिंडीवरती ना तांदूळ 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 घे. आता देव म्हणले काय देवा काय तुम्ही दिले तांदूळ. देव म्हणले घेऊन तर बघ. महाराज सुंदर बासमती तांदूळ होतं. मुठभर घेतलं उपारण्यावर टाकलं, पुन्हा मुठभर तयार. मुठभर उचललं की मुठभर तयार. महाराज ते भले मोठं गाठोडं बांधलं. गाठोडं त्याने विचार केला हे गाठोडं चांगलं 5-50 किलोचं गाठोडं होतं. मी त्याला काय कमी सांगू 5-50 किलोचं गाठोडं उचललं. त्याने विचार केला हे गठोडं घरी न्यायचं आणि दुसऱ्याने ह्याला मंदिरात गठोडं उचललं डोक्यावर घेतात खाली गठोडच तयार. ती म्हणला बरं झालं. मुठीने गोळा करायचं डायरेक्ट डायरेक्ट गठोडं उचलायचं. महाराज गठोडं घेतलं घरी गेला, बायकोला आवाज दिला. डोक्यावरचं गठोडं बायकोने दोघांनी खाली ठेवलं. उभा राहिला तर डोक्यावर गठोडच तयार. त्यो म्हणला बरं झालं आता तर मंदिरात जायचं नाही. उचललं गठोडं ठेवलं खाली. उचललं गठोडं ए मेला माझ्या काय पाहता मेला. महाराज मेल्याच्या नंतर गाव गोळा झालं. गाव गोळा झाल्यानंतर इंजिनियर मंडळी असतातच गावाकडं. इंजिनियर मंडळी गोळा झाली. त्याला आंघोळ घातली, तिरडीव टाकला, असा बांधला जण काय पळून निघालाय पुढं. महाराज बांधला चौघ खांदेकरी एक शिकाळ्या पुढे धरणारा त्यो. महाराज चौघाने खांदेकऱ्याने ते मढ उचललं आणि खांद्यावर घेतलं तर खाली मढच दुसरं तयार. एक जण म्हणला लागा आता हे खालचं मढ न्यायचं का खांद्यावरती न्यायचं. एक जण म्हणला ते खालचं इथंच राहू दे आधी हे खांद्यावरच घ्या. रामनाम सत्य डायरेक्ट मशनभूमिक निघाली. पण मला वाटतं मशनभूमी डायरेक्ट जात मग इसावा द्यावा लागतो. तुमच्याकडे देतात ना हा मग बरं झालं आपलं सारखंच. महाराज इसावा त्याला इसावा देण्यासाठी खांदेकरी बदलतात ना. महाराज इसावा देण्यासाठी मड चौघाने ते खाली ठेवलं. उभं राहिलं तर खांदेकराच्या खांद्यावर तिसरं. खांदेकरी म्हणलं का गरज यायचं का इथलं खाल्लं. एक जण म्हणला हे काय आपला असा पिछा सोडणार. मग म्हणला 1, 2, 3 म्हणा चौघं 4 दिशेला पळून जाऊ म्हणला. महाराज 1, 2, 3 म्हणले चौघं 4 दिशेला चौघाच्या खांद्यावर चिया. महाराज ही आपली मागणी. मला वाटतं देवाला मागावं बरं का, पण मागत असताना माणसाला चतुराईनं मागावं. ऐका आता महाराज भगवान परमात्मा प्रसन्न झाला. द्वापारोगामधल्या 2 जोडप्याला मी इथून इकडे आलो होतो. त्या 2 जोडप्याला प्रसन्न झाला. देवानं सांगितलं काय मागायचं ते मागा. मागायचं ते मागा म्हणल्या पहिल्या जोडप्याला सांगितलं देवा काय आमची अशी इच्छा आहे, आमचं असं देवा मागणे तुमच्याकडं, तुम्हीच आमच्या पोटी जन्म घ्या. देव म्हणले तथास्तु. दुसऱ्या जोडप्याला सांगितलं तुम्ही म्हणले काय नाही तुमच्याकडे आमच्याशी देवा मागणी या, तुम्ही आमच्या अंगा खांद्यावरती खेळा. महाराज देवानं तथाच सांगितलं. मला तर पहिल्या जोडप्यानं देवाकडे मागणी केली काय तुम्हीच आमच्या पोटी जन्म घ्या. दुसऱ्या जोडप्यानं देवाकडे मागणी केली काय तुम्ही आमच्या अंगा खांद्यावरती खेळा. मला तिथे द्वापारोगातलं पहिलं जोडपं म्हणजे परशान आरची नाही काय बी नका सांगा तुम्ही. हा पहिलं जोडपं म्हणजे वसुदेव आणि देवकी आणि दुसरं जोडपं म्हणजे नंद बाबा आणि यशोदा मैया. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे भगवान परमात्मा अवतरले तर त्याचं कारण क्रमांक 1 ऋण फडावया अवतार केला 1. चला पुढे 2 कारण क्रमांक 3 1 यदा यदा हि धर्मस्य 2 ऋण फेडावया. आणि तिसरा मुद्दा मी सांगून जाईन तुम्हाला. धर्माला ग्लानी आली अधर्म वाढला की धर्माची संस्थापना करण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. या भक्तासाठी महाराज माझ्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतोय का. द्वापारयुगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की साधूंचा छळ होतोय, गायीची हत्या होती, यज्ञ बंद पाळले जातात. महाराज पाप वाढलं पाप आणि या पापाचा परिणाम जी पृथ्वी माता आहे ना या पृथ्वी मातेला पाप सहन होईना. या पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वी माता ही ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्यारूपी पृथ्वी
ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तोय संगतचे. महाराज वज्ररूपी पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा काय आता पाप एवढं वाढलंय, मला बोजा सहन होत नाही, तुम्ही अवताराला या. ब्रह्मदेव म्हणले अवताराला, आणि मी हे खातं माझ्याकडं नाही, आताशी शपथ झाली, अजून खातं मला मिळालेलं नाही. हे ब्रह्मदेवाने सांगितलं. ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल जावं लागेल कोणाक, हे जन्म मरणाचं अर्थात जे खातं आहे ना, ह्याच्यासाठी अवतार कार्याचं खातं हे भगवान विष्णूकडे आहे. तुम्हाला विष्णूकडे जावं लागेल. लगेच वत्सरूपी पृथ्वी विष्णूकडे. श्री अनंत मधुसूदना महाराज आराधना केली. भगवान विष्णूला सांगितलं, विष्णूजी काय तुम्ही अवताराला या. भगवान परमात्म्याला सांगितलं, ठीक आहे. भगवान परमात्म्याने लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी माते काय आपल्याला अवतार घ्यायचं ठरलं. लक्ष्मी मातेने होकार दिला. शेष नारायणाला सांगितलं, शेष नारायणा काय अवतार घ्यायचा आहे आता लगेच. हो. शेष नारायण म्हणले, देवा अवतार आणि तुमच्या बरोबर जय हरी. देवा आता अवताराचं तुम्ही डोक्यात आणूच नका. मागच्या जन्मात तुमच्या बरोबर अवतार घेतला, देवा 14 वर्षी उपाशी मारलं. मला वाटतं पाठीमागच्या जन्मामध्ये त्रेतायुगामध्ये शेषनारायणाचा अवतार म्हणजे लक्ष्मणाचा अवतार. अर्थात देवा उपास घालणं याच्याबद्दल मला काय वाईट नाही हो, पण 14 वर्षी देव म्हणले काय झाले. 14 वर्ष देवा तुम्ही रानात वनात, मी तुमच्या बरोबर रानात वनात, कमीत कमी तुमची बायको संग होती. आता तुम्ही विचार करायचा माझी बायको बी संग नाही. देवा हे असलं. देव म्हणला, ऐक काय मागच्या जन्मात मी सांगत होते तर तुला ऐकायला लागत होतं, ह्या जन्मात तू मोठा हो, मी वारीक होतो, तू सांगल तसं मी ऐकतो, पण अवतार घ्यायचं ठरवलं. त्याच कालखंडामध्ये इकडं कंसाची चुलत बहीण देवकी आणि वसुदेव यांचा विवाहयोग अर्थात जुळून आला. विवाहयोग जुळून आल्याच्या नंतर पाहता पाहता विवाहाचा दिवस निश्चित झाला. सकाळी सकाळी विवाहाचा दिवस उजळला. सकाळी सकाळी विवाहाचा पहिला कार्यक्रम झाला. कोणता? ब्रह्मचर्य काय इकडे सगळी महाराज बरं का काळे महाराज घोटाळाच असा होतोय. अचानक असं विचारलं ना, लग्नाचा पहिला दिवस कोणता होता, माणसं उत्तर सांगत नाही. माझ्या नंतर ध्यानात आलं का प्रश्न आपण विचारला ना, महाराज लग्नाचा पहिला विधी नक्की कोणता होता, जे ते आपल्या लग्नात पहिलं कसं काय झालं असेल ते लगेच आठवायचं सुरुवात, त्याला सांगायचं ध्यानात राहत नाही. महाराज मला असं वाटतं सकाळ सकाळ पहिला तो विधी झाला, साखरपुडा झाला, हळद झाली, लग्नही झालं. लग्नानंतर संध्याकाळी वरात निघाली. लग्न कोणाचं आहे? हा हे ध्यानात राहू द्या, नाही तर घोटाळा होईल. वसुदेव देवकीचं लग्न झाल्याच्या नंतर महाराज संध्याकाळी वरात निघाले. वरात म्हणजे वरात काढायला हरकत नाही. महाराज वरात काढा, पण सात्विक वराती काढा, तामशी नाही. महाराज वरात निघाली. वरात निघाल्यानंतर सुंदर रथ सजवलेला आहे. रथ सजवल्याच्या नंतर महाराज सुंदर अशा स्वरूपाची वरात निघाली. पण वरात निघाल्याच्या नंतर ज्या वरातीमध्ये ज्या रथाचं सारथ्य स्वतः कंस करतोय महाराज, हे सुंदर अशा स्वरूपाची वरात निघाली. आणि वरात निघाल्याच्या नंतर पाठीमागे वसुदेव देवकी बसले. अचानक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी स्वर्देचा सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली, ए कंसा ऐक कंसा काय, अरे देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा आहे कंसा. कंसा तुझा वध करणार आहे. महाराज कंसाला कळालं देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा वध करणार. त्यानं मागचा पुढचा विचारच केला नाही. वसुदेवाने हात धरला. ए कंसा काय करतो? कंस म्हणला देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा मला मारणार आहे. मग देवकीलाच ठेवीत नाही. कंस म्हणला डोक्यावर पडला काय. वसुदेव कंसाला म्हणला काय झालंय तुला, काय झालं? अरे कंसा ऐक, देवकीच्या पोटी जन्माला 8वा मारणार आहे ना, पहिलं तर नाही ना. हो नाही, मग होईन ती पोरं तुझ्या ताब्यात देतो, पण देवकीला मारू नको. ठरलं. काही कालावधीनंतर अर्थात या देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलं. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर काही कालावधी गेला. पाहता पाहता देवीला केला मुलगा झाला. देवकीला मुलगा झाला.
बातमी कंसाला कळाली. धावत पळत कंसाला पाहतो देवकीला मुलगा झाला सुंदर. आता कृष्णाचा भाव होता तो थोडासा आपला भाव होता. कृष्णाचा भाव सुंदर दिसायला. महाराज दिसायला सुंदर असणारा कृष्णाचा भाव पाहिला आणि कंसानं मारायचं सोडून दिलं. कंस गेला पण नारदाला कुठे दम निघतोय. नारदाला दम निघत नाही. नारायण महाराज नाराजची गेली. आदित्यला बोला काय अरे कंसा काय देवकीला मुलगा झाला. हो झाला. मारला नाही. नाही मारला का मला मारणार. अरे कंसार तुला काय कळतं का नाही रे. कंस मला काय झालं. अरे त्या देवाचा धाडा नाही. कसं काय मला पहिलाच आठवा होऊन 8 पासून उलट मोजलं पहिला 8वा पटावलं. महाराज काही गोष्टी या लोकांना सुद्धा पटत नाही. पण नसल पटत तरी त्या पटवून घ्या. पाठवाव्या. जसं नारदानं कंसाला पटावलं कंप्लीट पटावलं. पहिला 8वा होईन त्याचा धाडा काय उलट मोजलं तर त्याने प्रत्येक आकड्यावर 2 8 आणला. प्रत्येक आकड्यावर 7 पासून उलट मोजलं 2 वर 8 येतोय. 6 पासून उलट मोजलं 3 वर प्रत्येक आकड्यावर 8 आणला. कंसाला पटावला आणि कंसाला बी पटलं. पाहता पाहता कंसाने देवकीची 6 मुलं मारली. 7वा गर्भ योग मायने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. अर्थात 8वा गर्भ हा भगवान माझ्या परमात्म्याचा या देवकी आईच्या उदरामध्ये वाढतोय. 8वा गर्भ पाहता पाहता पूर्ण दिवस भरले. भगवान कृष्ण ज्या दिवशी जन्माला येणार बरोबर उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळ्याचे. हा म्हणजे झोपला नाही तुम्ही. हा नाही मध्ये तुम्हाला बघावं लागतं झोपलाय का नाही तुम्ही. नाही तर तुम्ही दिवसाचं झोपता. महाराज पावसाळ्याचे दिवस आहे. श्रावण महिना अष्टमीचा दिवस. अष्टमी तिथी आहे. बुधवार दिवस बरोबर रात्री 12 वाजता माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म अर्थात मथुरेमध्ये जेलमध्ये झाला. जन्म झाला पण कसा झालाय का तुमच्या आमच्यासारखा अयोनी संभव प्रगटाला हा राघव. अर्थात भगवान परमात्मा हा तुमच्यासारखा जन्म होत नाही. डायरेक्ट 8-10 वर्षाची मूर्ती. 8-10 वर्षाची मूर्ती पाहिली. वसुदेव देवकी म्हणलं देवा काय डायरेक्ट जर एखाद्याने म्हणलं 8-10 वर्षाचा मुलगा आम्हाला इथं लोक पटन का. मुलगा कधी झालाय त्याचा वाढदिवस पहिला नाही दुसरा नाही काय मिळत नाही. डायरेक्ट मध्ये हे 10 वर्ष पोरग आहे माझं असं चालून का. लोक हानत्यांना म्हणली काय झालं देवाला हान हो. महाराज चतुरात शिरोमणी देव लगेच 1-2 दिवसाचे झाले. देव 2 दिवसाचे झाले पण 1-2 दिवसाचे ते भगवान परमात्म्याकडे पाहिलं. आता काय करावं याचं. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जनी कंसाचे कळेल माझ्या बाळासे मारेल. महाराज विचार केला त्याने अरे कंसाला कळत तर माझ्या बाळाला मारेल. काय करावं या वसुदेवाला सांगितलंय देवा नंदाच्या घराला भजन ही गोकुळाला मला गोकुळाला घेऊन चला. महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं हातापायात पेड या नंदाच्या घराला घेऊन जा सांगितलं देवानं. पण याला उचलावा कसं. उचलेला नंदाच्या घराला मध्ये ही गोकुळाला महाराज घेऊन भगवान परमात्म्याला महाराज वसुदेव निघाले. पण काय असणारा यमुना नदी म्हणून जाता यात्रेकडे जायचं. पूर चढला अचाट तेने लावी अंगुष्ट अंगठा लावला. यमुना महिला जागा दिली जायला. मथुरेमधून माझा भगवान परमात्मा गोकुळामध्ये नेऊन ठेवला आणि गोकुळामध्ये असणारी जी जन्माला आलेली माया ती माया कुठं आणली
मथुरेत. आता मायात होती ती रडे माया तरी आता तरी अकांत नामा म्हणे उठती दूत. महाराज माया रडायला लागली. माया रडायला लागल्यानंतर दूत मंडळी जागे झाले. पाहतात देवकीला मुलगी झाली. महाराज कंसाला जाऊन सांगितलं काय देवकीला मुलगी झाली. कंस पळत धावत पळत आला. पाहतो देवकीला मुलगी झाली. तो म्हणला विचार केला मुलगा हो नाही तर मुलगी हो. देवाचा धडाच नाही. मुलीचा सुद्धा मुलगा होऊ शकतो होऊ शकतो का? शकतो. मुलीचा सुद्धा मुलगा होऊ शकतो. महाराज मला प्रसंग सांगायचा नाही, फक्त उदाहरण सांगेल. दिग्दर्शन करून दे. जिही निमित्त मात्र देव केला स्त्रीचा तो केला. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. मला प्रसंग सांगायचा नाही, फक्त मुद्दा सांगायचा आहे का भगवान अर्थात कंस आहे ना. कंसाने विचार केला या असणाऱ्या देवाचा दडा नाही. मग त्या असणाऱ्या मायेला पायाला घडलं. घर फिरवलं. हातापातून डायरेक्ट तुझ लागी वदी उपजला मजा आधी. महाराज खरं तर त्या कंसाला त्या मायेनं सांगितलंय कंसार मला काय मारतो तुझ लागी वधी उपजला तुला मारणार आहे भगवान कृष्ण. तुझा काळ माझ्या अगोदर जन्माला आलाय. कंसाला कळालं कृष्ण जन्माला आला. कृष्ण जन्माला आला हे कंसाला समजलं. महाराज कृष्णाच्या असणाऱ्या अर्थात मथुरेमध्ये सर्वत्र चिंताजनक वातावरण. मथुरेमध्ये चिंताजनक वातावरण का तर मथुरेमध्ये असणारा कंस या कंसाचा असणारा काळ अर्थात भगवान माझा कृष्ण हा जन्माला आला. कंसानं लगेच आपत्कालीन बैठक बोलवली. आपत्कालीन बैठक तातडीची बैठक बोलवली. बैठक बोलायच्या नंतर सर्व मंत्रिमंडळ जमा झालं. मंत्रिमंडळ जमा झाल्याच्या नंतर महाराज या असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सर्वांना सांगितलं ऐका जो कोणी या कृष्णाला मारेल अर्ध राज्य बक्षीस. पैंजेचा वेळाच मांडला. पैंजेचा वेळा तर कळतो ना. वेळा नसल कळत तर गाढवाचं लग्न पिक्चर बघा म्हणजे ती ती महाराज पैंजेचा वेळा. महाराज वेळा मांडल्याच्या नंतर पहिला वेळा कोणी उचलावा. महाराज कंसाच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा महिलांना 1% त्यावेळेस आरक्षण होतं. 1% होतं आरक्षण त्या काळात. आता त्या काळानुसार आरक्षण बदललं महाराज. मध्ये मला वाटतं 10-5 वर्षापूर्वी 33% होतं. आता जवळजवळ 50% झाले. आता पण 50%वर राहिलं नाही. आता अजून सुद्धा पुढे सरले. बघा तुम्ही काय गावामध्ये जर 11 सीटची बॉडी असेल ना ग्रामपंचायतची तर 5 पुरुष आणि 6 महिला आहेत. जर महिलांनी विचार केला गड्यांना ग्रामपंचायत येऊन द्यायचं नाही. मी म्हणतो असा काळ पुढे येऊ नाही. असा काळ येऊ नाही. सगळीकडे महिलाच. गावच्या सरपंच महिला, तालुक्याचे आमदार महिला, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. तुम्ही म्हणताला का सगळ्यात महिला मग गड्याने काय आपण काय नाही करायचं धुणं भांडी करायची चपात्या करायची. तुम्ही म्हणताला का हे तर घोटाळ्यात. महाराज आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. अर्थात महिला मंडळ आपल्यावरती एवढा अन्याय करणार नाही. फक्त मला मुद्दा सांगायचा आहे त्या काळात 1% आरक्षण होतं ना. कोण पुतना मावशी. त्या पुतना मावशीने सांगितलं कंसाला कंसा काय मी जाते. मी कृष्णाला मारायला मी जाते. मी महाराज पुतना मावशी कृष्णाला मारायला निघाली. मला असं वाटतं तुम्ही पुतना मावशी पाहिली नसेल पण राक्षसीन तर पाहिली ना. कशी असते दिसायला एकदम अप टू डेट. राक्षसीन म्हणजे अस्तव्यस्त ती केस विस्कटलेली. पुढे दात तिची जी शिवणी फरवळे दात. ती कशा असेल तुम्ही बघा. पण महाराज ती अशी असणारी पुतना पण कृष्णाला मारायला निघाली. पुतना मावशी आहे तशी गेली. मग कशी गेली.
अप्सरा कुठून मध्ये ए महाराज ऐका ऐका अभंगाचा आशय तसाचे बरं नामा म्हणे आली नंदाची या घरा नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना बनून आली म्हणजे काय बनून गेली त्या काळातली देवांगना आता समजण्यासाठी अप्सरा आली अप्सरा आली. अप्सरा ती अप्सरा बनली आणि कुठं गेली अर्थात नंदाच्या वाड्यावरती ए मैया काय मैया मैया म्हणली ऐ हळू 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 जरा काय झालं कृष्ण झोपलाय कृष्ण पाळण्यात पडले म्हणला का मी काय झोपा काढायला रडाय सुरुवात केली रडते माझी रडते माझी भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केली भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केल्याच्या नंतर मैयाला अर्थात ती पुतना मावशी म्हणते हे मैया पहाणा कृष्ण रडतोय महाराज या पुतना मावशी कृष्णाजवळ गेली कृष्णाजवळ गेल्याच्या नंतर या पुतना मावशीनं कृष्णाला मांडीवर घेतलं आणि मांडीवरती घेऊन पुतना मावशी कृष्णाला अर्थात स्तनामध्ये विष भरून पुतना मावशी गेली होती विष तर कळतं ना विष 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 नाही हे विष वेगळं हा विष म्हणजे अर्थात आताच्या भाषेत सांगायचं म्हणतं हमला कॅनॉल राऊंड अप कळतंय का महाराज ही आपली तणनाशक आहेत ना आता हे असं विष भरून गेली होती स्तनामध्ये पुतना मावशीला अर्थात पुतना मावशीनं कृष्णाला मांडीवरती घेतलं भगवान परमात्मा पुतना मावशीच्या मांडीवरती झोपले डोळे झाकले स्तनपान करायला सुरुवात केली पण ऐका पुतना मावशीनं डोळं भगवान परमात्म्यानं डोळं झाकल्याच्या नंतर स्तनपान करायला सुरुवात केली विष प्राशन केलं आणि पंचप्राण प्राशन करायला सुरुवात केली मग कृष्णाला पुतना मावशी सोड मग सांगते ए कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्ण म्हणला अय मावशे ऐक काय आपलं कामच असं या एक तर आपण कुणाला धरत आणि धरलं तर तसं सोडतच नाही पुतना कंठक मुक्त केली अर्थात पुतना मावशीला मोक्ष दिला ऐका बरं पुतना मावशी ज्यावेळेस मरण पावली ना ते शरीर धाड करून डोंगरा एवढं शरीर पुतना मावशी तुकडं करून पुतना मावशीला जाळावं लागले पण एक वाक्य ऐका ध्यानात घ्या पुतना मावशीचं ज्यावेळेस तुकडं केलं ना महाराज पुतना मावशीच्या शरीरामधून दुर्गंध येत नव्हती तर पुतना मावशीच्या शरीरामधून सुगंध येत होता तुम्ही म्हणाला महाराज साधारण विचार केला आपण तर शरीराचा तर शरीर दुर्गंधीचे शरीरामधून दुर्गंधी यायला पाहिजे त्यात ती राक्षसी मग तर दुर्गंधीला कमीच नाही मी म्हणतो पण तरी सुद्धा पुतना मावशीच्या शरीरामधून दुर्गंधी न येता सुगंध येत होता याचं कारण असे पुतना मावशीच्या शरीराला माझ्या भगवान परमात्म्याचा स्पर्श झाल्यामुळे पुतना मावशीच्या शरीरामधून सुगंध येत होता ऐका महाराज पुतना मावशीला असे बरेच युद्धे मारले का ग वगैरे मारिले बाळपणी अवघ्या दैत्य खाणी बुडवल्या महाराज भगवान परमात्म्याने अनेक युद्धे मारली
या असणाऱ्या अर्थात गोकुळामध्ये वातावरण आनंददायी, पण मथुरेमध्ये मात्र वातावरण चिंताजनक. मला असं वाटतं माणसानं चिंता करावी बरं का, माणसानं चिंता करावी, पण किती करावी ते कळ. काय काय माणसं काय ह्याची बी चिंता. मी म्हणतो माणसानं चिंता केलीच पाहिजे, पण किती केली पाहिजे हो चिंता. किती माणसं कशाची चिंता करतील सांग. जुना काळ माणसं कोण कशाची चिंता करेल सांगता येणार आहे. आमच्या भागात जुन्या काळामध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं महाराज, नवीनच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सुनबाई गेली नांदायला. सुनबाई नांदायला गेल्याच्या नंतर महाराज ज्वारीच्या काढण्याचे दिवस, ज्वारीच्या काढण्याच्या दिवसाच्या सासू सासऱ्यानं सांगितलं एक सुनबाई काय म्हणे, आम्ही आता ज्वारी काढायला जातोय पहाट. ज्वारी काढायला गेल्याच्या नंतर तू काय कर, नवीन आहे तू काय ज्वारी काढा येऊ नको, त्याच्यापेक्षा सकाळच्या परी आमचा डबा घेऊन मागून ये. ठरलं. महाराज सासू सासरा तो नवरदेव तिघं बी ज्वारी काढायला गेली. ज्वारी काढायला गेल्याच्या नंतर ही नवीनच नवरी होती बिचारी, 2-4 महिने लग्न झालेलं, नवीनच ती नवीन लग्न झालेली ती नवरी महाराज बिचारी निवांत आपली पहाटे 9 वाजता उठली. पहाटे 9 वाजता. शहरात पहाटेलाच 9 म्हणतात बघा तुम्ही. शहरात जा तुम्ही, शहरात ग्रामीण भागात आपल्याला पहाटे किती होती तुम्ही मला वाटतं ऐका, शहरी आणि ग्रामीण भागाचा फरक बघा तुम्ही. मला वाटतं आपण दिवस मावळला की घराकडे येतो का घराकडून निघतो. आपण घराकडं येतो बरोबर का. शहरात चला तुम्ही, शहरातली माणसं दिवस मावळला की घराकडे येतात का घराकडून निघतात. घराकडून दिवस मावळला की शहरातल्याला दिवस उगावतो. तुम्ही म्हणतात तुम्हाला बरंच माहिती, माझी सासरवाडीत मुंबई. महाराज मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, ती 9 वाजता बिचारी निवांत उठली. उठल्यानंतर आंघोळ झाली सुनबाईची आणि आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक चालू केला. पण स्वयंपाक करत असताना इकडं तिकडं फिरत असताना कुठं काय ठेवलंय नवीन असल्यामुळे माहित नव्हतं. जुन्या काळामध्ये त्यांच्या घरात एक पाळणा लटकवला होता. पाळणा, त्याच पाळण्याच्या मधोमध बरोबर ते गोल भोपळा, गोल कांताव हा काशीपळत ना, हा तुमच्या काशीपळत म्हणतात ना, जो काशीपळ भोपळा मध्ये लटकावला होता. कसा त्या नवा नवरीचा धक्का त्या काशीपळ भोपळ्याला लागला, मला धापकून गापून असा भोपळा पाळण्यात पडला. आता भोपळा पाळण्यात पडला, ती म्हणली भोपळा पाळण्यात पडला, भोपळा पाळण्यात पडला. लग्न झालं तर 2-4 महिने झाले, भोपळा पाळण्यात पडला. म्हणली मला जर पोरगा असतं तर मी कुठं झोपावलं असतं पाळण्यात. आणि मग म्हणली पोराचं काय राहतं लग्न रडायला, घेणं नाही देणं नाही. भोपळा पाळण्यात पडला. जी रडती 10 वाजल्या रडती, 1 वाजल्या रडती, 2 वाजल्या. जी भोपळा पाळण्यात पडला, भोपळा 2 वाजल्या तरी रानातली तर गावातून झाली ज्वारी काढून. सासरा पोराला म्हणला झाला का तू, म्हणला बघ जेवण, म्हणलं जेवण अजून 2 वाजले तरी जेवण नाही. महाराज तो नवरदेवी आला, घरी आला, पाहतोय बायको रडती. मी म्हणतो आपली बायको रडती, विचार तर करावा कमीत कमी का रडती. त्याने विचार केला जी ती बायको रडती याचा अर्थ बायकोच्या तिकडचं कोणतरी मेलं. महाराज ते बी लागला रडायला, बायको बी रडती, नवरा बी रडतो. या 4 वाजले. सासरा सासूला म्हणला तू तरी जा घरी. महाराज सासरा घरी आला, सासरा पाहतो, सासू घरी आली. सासू घरी आली, पाहिलं तर मुलगा बी रडतोय, सुन बी रडती. मी म्हणतो सासूनीचा अंदाज घ्यावा ना. सासूने बी विचार नाही केला. जी आरती म्हणली मुलगा रडतोय, सुन रडती. एक तर म्हणली सुनाच्या तिकडचं कोणतरी गेलं असेल, नाही तर आपल्या जिकडचं कोणतरी गेलं असेल. महाराज सासू बी लागले रडाय, सासू रडती, सुन बी रडतोय, ती वर्गा रडतोय, सुन बी रडती. महाराज एवढी रडायला लागल्याच्या नंतर दिवस मावळला. सासराचा घामाघूम झाला. दिवस मावळ्यावर सासरा म्हणला आपल्याला काय नेहरीचं जेवण मिळत नाही. जुन्या काळात सकाळच्या जेवणाला काय म्हणायची, नेहरी. मला वाटतं तुमच्या बाबा तुमच्या काळात सकाळच्या जेवणाला नेहरी, आणि मला वाटतं आपल्या आताच्या काळात सकाळच्या जेवणाला काय म्हणतात, नाश्ता नाही, ब्रेकफास्ट. हा ब्रेकफास्ट. जुना काळ नेहरी, आताचा काळ ब्रेकफास्ट. ह्याच्यात तुम्हाला बदल कळतो का. नेहारी म्हणजे काय आणि ब्रेकफास्ट म्हणजे काय. नेहारी म्हणजे काय, जे जेवण नेहार केलं जातं त्याला काय म्हणा नेहरी. ब्रेकफास्ट म्हणजे वाचा खायचं आणि ब्रेक टाकायचं, याला म्हणायचं ब्रेकफास्ट. महाराज ते सासरं आहे ना, सासरं दिवस मावळता घरी आलं, पाहतोय तो लगा गावात दारापुढं 100-200 माणसं. त्याने बाहेरच्याला विचारलं काय झालं. तो म्हणला बाहेरची माणसं म्हणली काय झाली आम्हाला माहित नाही, पण आतमध्ये रडतात. घरात गेला, सासूला विचारलं काय झालं रडायला. सासू म्हणली मला नाही माहिती, मुलाला माहिती आहे. मुलाला विचारलं काय झालं रडायला. मुलगा मला बी नाही माहिती, तिला माहिती आहे. महाराज सुनाला विचारलं काय झालं रडायला. महाराज सुनाला विचारलं, सुनबाई म्हणली काय झालंय मामाजी. मामाजीला पाहिलं की सुनबाई तर गळा पडून रडायला लागली. मामाजी म्हणला झालं काय तिथं सांग. सुनबाईने सांगितलं काय सांगायचंय मामाजी. भोपळा पाळण्यात पडला म्हणली मला पोरगा असतं मी कुठं झोपावलं असतं पाळण्यात. मग म्हणली पोराचं काय झालं असतं. मामाजी म्हणला हा घोटाळा झाला. मामाजीने नवी सून होती ना तरी अशी घराच्या बाहेर घेतली आणि बाह्या मागं सारल्या. मामाजीनी नवी सून घराच्या बाहेर घेतली, बाया मागं सारल्या.
तिला सांगितलं तुला सांगितलं होतं पोरग पाळण्यात झोपू नको तर पाळण्याचा झोपड की ठोका टाका ती म्हणायची अहो मामाजी नाही तो पोरग पाळण्याचा झोपड की ठोका 10-15 ठोकं टाकलं ती म्हणली अहो मामाजी पण मला पुढे पोरग या हे येडे हळदी तुला सकाळी 9लाच कळायला पाहिजे होती नको त्याची चिंता वातावरण चिंताजनक पण गोकुळाचा विचार केला तर गोकुळामध्ये मात्र वातावरण आनंददायी का गोकुळामध्ये वातावरण आनंददायी असण्याचं कारण एक आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या अर्थात भगवान कृष्ण जन्माला आला नंदाच्या घरी गोकुळवासी आनंद उत्सव साजरा करतात पाहता पाहता गोकुळवासीने आनंद उत्सव साजरा केला पाहता पाहता भगवान परमात्मा हळूहळू मोठा झाला लहानाचा चांगला मोठा झाला चौकात खेळायला लागला खेळायला नंतर सवंगडी एकत्र आले सवंगड्याच्या तब्येती पाहिल्या पार उदबेतीच्या सवंगड्यांना सांगितलं ए सवंगड्यानो काय रे अरे दही दूध तूप लोणी इकडे एवढं मिळतंय पण तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तब्येती अशा का त्यांनी सांगितलं आम्हाला खायला मिळत नाही मिळावं असं वाटतंय का हो वाटतंय काय करा तुम्ही एकच करा काय करा अवघे माझ्या मागे मागे महाराज भगवान परमात्म्यानं सवंगड्यांना सांगितलं एक करा काय करा याल तरी यारे लागी अवघे माझ्या मागे मागे जर तुम्ही माझ्या पाठीमागे आलाच आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी अर्थात भगवान परमात्म्यानं सांगितलं तुम्हाला पोटभर देतो खायला पण पोटभर जर खायला घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागे या येत असताना अर्थात नियम पाळा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला महाराज नियम म्हटलं की माणसाला नको वाटतं नियम म्हटले माणसाला नियम म्हटलं की नको वाटतं नियम सांगितलाय हळूहळू चाला भगवान परमात्म्यानं नियम सांगितला हळूहळू या काही सोंगडी माघारी निघाल्या माघारी निघाल्याच्या नंतर देवानं सांगितलं आणि काही काही लोकांना नियम पटत नाही महाराज नियम पटत नाही लोकांना माघारी निघाले काय काय गडी महाराज खरं तर भगवान परमात्म्यानं सांगितलं तुम्ही माघारी जाऊन जाऊन कुठं जाल व तुम्ही कोणा संसारात जाल ज्या संसारात तुम्ही जाल तो संसार कसा आहे महाराज सांगतात त्या संसाराचा विचार केला तिथं घटिया असा शब्द आलाय हिंदीमध्ये घटिया त्याला काय म्हणतात गहाण जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्या संसारामध्ये तुम्ही पुन्हा जाल तो संसार गहाण आहे त्या संसारानं तुम्ही पोटे भरू नका म्हणून तो का म्हणे घाटी तेने नका भरपोटी आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो पुण्यतिथी साजरी करायची त्या संबंधाने ना बरोबर ना बरोबर बरोबर चालतंय ठीक आहे पुण्यतिथी मग फुलं काल्यात फुलं वाटले म्हणजे मला ते अंदाज आला नाही पुण्यतिथी साजरी करायची म्हणून फुलं वाटते बरोबर ना चालते ओके 2 मिनिटात फक्त काल्याचा थोडासा बरोबर 12ला संपवलं तर चालेल ना किती वाजता राईट 12 वाजता
अजून किती टाइम आहे? 15 हा, मग बरोबर अजून टाइम आहे. बरोबर 12ला फुलं टाकण्याच्या अगोदर एक आपण अभंग घेऊन येणे प्रकरणातला, आणि अभंग घेऊन बरोबर 12ला आपण प्रतिमेच्या भगवान अर्थात ब्रह्मलीन बैजनाजी बाबा यांच्या प्रतिमे अर्थात समाधीच्या दिशेनं आपण पृष्ठवृष्टी करायची. विडाला विडाला ऐका, बसा बसा, बाकीचे बसा खाली. फुलं वाटा, फक्त बडबड नका करू कोणी. ऐका, याल तरी यारे लागी अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी. महाराज, मला वाटतं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केलाय. आज आला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणता मग आतापर्यंत तू काय सांगत होता? ऐका, मला वाटतं अभंगाच्या भूमिकेतून आपण या ठिकाणी आलोय. एक 5-10 मिनिटांमध्ये आपण बरोबर काल्याचा प्रसंग शेवटचा सांगून आपण कीर्तनरूपी सेवा पूर्ण करणार आहोत. ऐका, मला वाटतं आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तोवरी. अर्थात भगवान परमात्मा सांगतोय की तुम्ही जर माझ्या पाठीमागं आला तर तुम्हाला पोटभर. मला वाटतं माणसानं पाठीमागं जावं बरं का, पाठीमागं जावा, पण जात असताना आपण कुणाच्या पाठीमागं चाललोय ते एकदा पाहावं. मला वाटतं ज्याच्या पाठीमागं चाललोय ते जगद्गुरु तुकोबराय आहेत का? ज्याच्या पाठीमागं आपण चाललोय ते ज्ञानोबराय आहेत का? मी म्हणाल ज्याच्या पाठीमागं आपण चाललोय ते महंत बैजनाथजी महाराज आहेत का? आपण मला असं वाटतं एकदा ते पाहावं, आणि त्यांच्या पाठीमागं गेल्याच्या नंतर आपल्याला कसल्याही प्रकारची कमी पडणार नाही. म्हणून आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी. अर्थात भगवान परमात्म्यानं सांगितलं माझ्या पाठीमागं आला तर पोटभर देतो. मी म्हणेल देवाचा विषयच असं आहे महाराज. देवाला जायचं ठरवलं ना महाराज, तर देव देताना कधी कमी देत नाही. देव हा देताना पोटभर देतो. अर्थात प्रसंग सांगणार नाही, फक्त दिग्दर्शन करून जाईल. भगवान परमात्म्याचा लहानपणीचा सखा, नाव त्याचं सुदामा. 18 विश्वदरिद्री महाराज. एवढी परिस्थिती वाईट महाराज, सकाळी खाले तर संध्याकाळची भ्रांत, अशी परिस्थिती. पण मुखामध्ये मात्र एकच नाव, माझा लहानपणीचा सखा आज एका राज्याचा राजा झाला. गड्याने राजा किरे झाला महाराज. अर्थात तो सुदामदेव सांगतोय माझा लहानपणीचा सखा आज एका राज्याचा राजा झाला. बऱ्याच वेळा मुखामध्ये शब्द ऐकला. सुदामाची पत्नी एक दिवस सुदामाला बोलते, काओ बऱ्याच वेळा तुम्ही सांगता तुमचा अर्थात मित्र, तुमचा मित्र राजा झाला, तुमचा मित्र राजा झाला. काओ तुमचा मित्र राजा झाला, आपली तर परिस्थिती खायची पंचायत. जावं कधीतरी मित्राकडे, काहीतरी मागावं. काहीतरी मागावं म्हटल्याच्या नंतर सुदामजीच्या लक्षात आलं, ठीक आहे काही मागायचं नाही, पण किमान या निमित्तानं माझी आणि माझ्या भगवान परमात्म्याची भेट होईल. म्हणून सुदामा भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाला. अर्थात महाराजच्या जवळ गेला. महाराजच्या जवळ गेल्याच्या नंतर द्वारपाळ थांबवलं. पुढे निघाला. त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला भेटायला निघालेला सुदामानं सांगितलं माझा लहानपणीचा सखा भगवान परमात्म्याला भेटायला. कोण भगवान परमात्मा? अरे भगवान कृष्ण माझा मित्र आहे, मित्र. तो द्वारपाळ म्हणला, अरे तुझा अवतार काय, तुझी कपडे काय, काय तर मित्र आहे. भगवान परमात्मा तुझा नक्की आहे तरी कोण? ज्या वेळेस माझ्या सुदामाला विचारलं तुझा भगवान परमात्मा आहे तरी कोण, माझ्या सुदामानं उत्तर फार गोड दिलं. सुदामा द्वारपाळाला सांगितलं कोण आहे माझा भगवान परमात्मा? ऐकायचा हो, कोण आहे तुझा भगवान परमात्मा? माझा सुदामा सांगायला लागला, मेरा यार है मेरा दिलदार है. महाराज काली कमरेवाला माझा मित्र आहे, मित्र. सांगितलं तुला जाऊ देणार नाही, पण किमान माझा निरोप हो निरोप सांगायला सांगितला. माझ्या भगवान परमात्म्याने निरोप सांगितला. देखो देखो गरीबी ये गरीबी कहा कृष्ण क्या विश्वास लेके आया हूँ मेरा बचपन करो है मेरा यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे मेरा पहला
तेरी बात आए, ये मेरे पास तेरी बात आए। सुदामानं सांगितलं नसल पे पगडी नटन पे जामा बता दो तुम्हें नाम है सुदामा नसल पे पगड़ी नटन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा एक बार मोहन से जा करके कह दो कि मिलने सका बदनसीब आ गया है। महाराज बदनसीब सुदामा देवाला सांगा भेटायला आलाय. देवानं नाम सुदामा ऐकलं. सुनते ही दवडे चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन. महाराज माझ्या सुदामाला निरोप सांगितला. सुदाम धावत पळत सुदामाला घेतलं. भगवान परमात्म्यानं सिंहासनावरती बसवलं. त्याचं पाय धुतला असुरनं अर्थात कुंकुम तिलक केला. सुदामावरती देवानं कृपा केली. त्या कृपेचा परिणाम सुदामा ब्रह्मण दुःख दरिद्री पिढीला मुष्टी पोळे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध बावली कोणिया गाव सोनियाचा दिला गा. मला मुद्दा सांगायचा आहे महाराज. माझ्या सुदामाला देवानं द्यायचं ठरवलं. गाव सोनियाचा दिला गा. आज देतो पोट भरी प्रेमना लथवरी. महाराज असा असणारा भगवान परमात्मा खोड्या करायला सुरुवात केली. आता बऱ्याच गवळणीच्या खोड्या केल्या पण आपण खोड्या करायला आपल्याला वेळ नाहीये. खोड्या केल्या. गवळणीनं गारणं सांगितली. गारणं सांगितल्या यशोदा मैयानं सांगितलं हे कृष्ण ऐक तुझी बरीच गारणं ऐकून घेतली. आता एक काम कर गाई गुरे घे आणि तू रानामध्ये चारायला निघून जा. कृष्णाला सांगितल्यानंतर कृष्णाने लगेच सवंगड लावा दिले. ए सवंगड्यानो यार तुम्ही गावा घेऊन सारा रानात लगेच आले. गाई गुरे घेतली. रानामध्ये यमुना नदीच्या तीरावरती गेले. गाई गुरे चरायला सोडली आणि गाई गुरे चरायला सोडल्याच्या नंतर सर्व सवंगडे एकत्र आले आणि एकत्र येऊन माझ्या भगवान परमात्म्यानं यमुना नदीच्या तीरावरती अर्थात खेळ खेळायला सुरुवात झाल्याच्या नंतर खांदे भार पोटी भोग. आता तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या सुद्धा काय कीर्तनाचं सुख. अर्थात महाराज भगवान परमात्म्याने सवंगड्याला एकत्र केलं आणि एकत्र केल्याच्या नंतर त्या सवंगड्याने ज्या शिदोऱ्या आणल्या त्या शिदोऱ्या एकत्र करून
यमुना नदीच्या तीरावरती अर्थात जो काला केला तोच काला अर्थात आपल्या या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. याच्या नंतर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कार्यक्रम असल्यामुळं अर्थात तुम्ही सर्वांनी फुलं हातात घेतलेत. पुष्पवृष्टीचा अर्थात शेवटचा निर्याण प्रकरणातील एक अभंग होईल. पुंडलिकावरचा गजर झाला की अर्थात समाधीच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची, त्याच्यानंतर दहीहंडीचा अभंग आणि नंतर पुढचा कार्यक्रमाची रूपरेषा. आम्ही